ग अग काय हो? महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो? कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे, जोडी बघा हे खुलून दिसे. हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर नेहमीप्रमाणे मनापासून स्वागत करते. आत्ताच कुणीतरी म्हटलं, लग्नाच्या गाठी म्हणे इथेच बांधलेल्या असतात का स्वर्गात बांधलेल्या असतात. लगेच दुसरं कुणीतरी म्हटलं, अहो अशा लग्नाच्या गाठी जर स्वर्गात बांधलेल्या असतील तर एवढ्या विश्वामध्ये नेमका आमचा हा आणि आमची ही शोधायची कशी बरं. पण उपवर आणि उपवधू झाल्यानंतर आई वडील गुरुजीकडे गेले. गुरुजींनी पत्रिका पाहिली आणि म्हणाले की योग आहे, पण पाहायला सुरुवात करा. आता पाहायला सुरुवात करा म्हणजे पुन्हा शोधकार्य आलंच की. पण या गोष्टीतला तो मात्र अधिक चाणाक्ष, हुशार, पत्रिका जाणणारा, ज्योतिष जाणणारा. त्यामुळे वेगळी भाषा, वेगळा प्रांत, वेगळं घराणं, वेगळा स्वभाव असूनही त्याने तिला प्रेमात मात्र पाडलंच. आणि सुरू झाली लग्नाची गोष्ट, प्रेमाची गोष्ट. पाहता पाहता या प्रेमाच्या गोष्टीला आता 38 वर्ष झालेली आहेत. तात्पर्य काय, पत्रिकेतले गुण इकडे तिकडे जुळतीलच, पण मनाचे गुण मात्र तंतोतंत जुळायला पाहिजेत, नाही का. तरीसुद्धा 38 वर्षांमध्ये 38,000 वेळा त्यांनी म्हटलं असेल आमचे हे ना, आणि त्यांनीही म्हटलं असेल आमची ही ना. अशा या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत कालनिर्णयचे संचालक जयेंद्र जयंत साळगावकर, आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सीमा जयेंद्र साळगावकर. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार 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 नमस्कार. या 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 या. जयेंद्र, सीमा, महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत करते. माझा समस्त महाराष्ट्राच्या रसिकांना प्रेमपूर्वक नमस्कार. जयेंद्र, सीमा, तुमच्या प्रेमाची गोष्ट आज आम्हाला ऐकायची आहे. मध्ये मध्ये आमचे हे आणि आमची ही असं म्हणून कानेबाने पण करायचे आहेत. विराजमान होऊया. सीमाताई, इतकी सुंदर दिसतेस की 38 वर्षांपूर्वी जेव्हा जयेंद्रनी प्रेमाचा तो बाण मारला की नाही, त्यावेळेला जशी दिसत होतीस तशी तू दिसतेस. आणि जयेंद्र मात्र आपलं कार्य झालेलं आहे आणि मला आता आमची ही मिळालेली आहे असे भाव त्यांच्यामध्ये आहेत. नमस्कार जयेंद्र, सीमा, मनपूर्वक तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. सीमाताई, 38 वर्ष झाली पाहता पाहता. कसं जुळलं ग? कसं 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 काय 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 झालं? कॉमन मित्र मैत्रिणी होत्या, ग्रुप होता, त्याच्यातून ओळख झाली. ओळख नंतर मैत्री झाली चांगली. खूप 2-3 वर्ष मैत्री होती. मग जयेंद्रनी विचारलं करते का लग्न. लग्नाचं वय होतंच, आई बघतच होती, बाकी सगळ्या गोष्टी जुळल्या, त्यामुळे हो म्हटलं. जयेंद्र, सीमाताई थोडी ऑकवर्ड फील करते की मी कसं सांगू कसं सांगू. जयेंद्र, तुम्ही स्वतः पत्रिका जाणणारे, ज्योतिष जाणणारे, आधीच हात बघितला होता की काय सहजपणे असा असा करून बघू ग वगैरे असं करून? नाही, आधी हात वगैरे काही बघितला नव्हता, परंतु ओळख झाली त्या क्षणीच मनात भरली होती आणि जमलं तर हिच्याशी करायचं असं माझा विचार होता. तर मैत्री झाली, मैत्री घट्ट झाली, एकदम घट्ट झाली. आणि घट्ट मैत्री झाल्यावर एकदा योग आला, म्हटलं विचारून बघावं, कळलं का, लागला खडा तर लागला. त्याप्रमाणे मी विचारलं, कदाचित ती पण वाट बघत असावी हा कधी विचारतो, कळलं का. कारण आमचं चांगलं जुळायचं. मोटरसायकलवरनं आम्ही बरेचदा एकत्र फिरायचो, एकत्र बरेच बाहेर जायचो, त्याच्यामुळे वेवलेंथ जुळलेली होती. पण विचारायचा भाग राहिला होता, तो मी पूर्ण केला. आणि नेहमी अनेकदा असंच असतं की मुलगा विचारतो मुलीला, माझं तुझ्यावर प्रेम आहे,
त्याप्रमाणे मी तिला विचारलं, तर तिने हो म्हटलं. अच्छा, टिपिकल लगेचच तिला असं छान प्रपोज केला. सीमा, ते काय बघितलं तू, म्हणजे जयेंद्र साळगावकर म्हणजे अगदी कसं म्हणते का, सगळ्यांशी मैत्री करणारे, चुलबुले, चेष्टा मस्करी करणारे, सगळ्यांना आपलंसं करणारे आहेत. तुला कुठला गुण नेमका आवडला मैत्रीमध्ये? मैत्रीमध्ये खूप प्रेमळ, खूप सगळ्यांसाठी करणारे. होय. आणि माझी आत्या नेहमी म्हणायची, मुलाचं कर्तृत्व बघावं, रूप नाही. तर ते मला फार आवडलं की खरंच कर्तृत्व इतकं आहे. आर्किटेक्ट आहेत, पंचांग आहे, सगळंच आहे. फोटोग्राफी अतिशय उत्तम करतात. माझे खूप फोटो काढलेले आहेत. म्हणजे अगदी मी कॉलेजमध्ये असल्यापासूनचे माझे फोटो आहेत, कारण तेव्हा मैत्री होती, ओळख होती, घरात येणं जाणं होतं. आणि त्यांच्यासारखे फोटो अजून माझे कोणी काढलेले नाही. त्यामुळे माणूस म्हणूनच जयेंद्र खूप आवडले सगळ्या दृष्टीने. कायम खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहणारे, माझ्या घरच्या लोकांना अडचणी आल्या की धावून येणारे, हे सगळं मी बघितलं होतं मैत्रीत पण. त्यामुळे मला ते खूप भावले. अगं, फोटोचं काय घेऊन बसलीस, त्यांच्या हृदयामध्ये एक छान छबी तुझी झालेली आहे. त्यामुळे फोटो क्या काही नाही. जयेंद्र, तुमचं घराणं सगळं ज्योतिष, नंतर पत्रिका, धार्मिक कार्य वगैरे हे करणारे. तर असं सांगितल्यानंतर काय काय झालं घरामध्ये? वादळ वार सुटलं ग? नाही, पहिल्या प्रथम म्हणजे ही इंग्रजी माध्यमातून शिक्षण, आणि आमचं घराणं म्हणजे ते पंचांग, कालनिर्णय आणि सगळं धार्मिक विधी सगळे असताना तर वडिलांचा विरोध होताच ह्या माझ्या प्रेमाला. त्यांची कारणं त्यासाठी वेगळी होती, म्हणजे ही आवडत नव्हती असा त्यांचा भाग नव्हता. पण नंतर त्यांनी मला ते सांगितलं की मी तुझ्यासाठी एक चांगली मुलगी बघून ठेवली आहे. मला असं वाटतं की आपलं त्या कुटुंबाशी आपलं संबंध व्हावे. पण मी त्या मताचा नव्हतो. मला जी मुलगी आवडेल त्या मुलीशी मला संसार करायचा आहे, आयुष्य काढायचं आहे. त्यामुळे मला आवडीची जी वाटली मला ती मी निवडली. सुरुवातीला बराच विरोध केला त्यांनी, पण नंतर हळूहळू त्यांचा विरोध मावळला आणि मग त्यांनी लग्नाला अनुमती दिली. वा 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 वा, हे खरं प्रेम. सीमाताई, तुझ्याकडे काय, तू तर एकुलती एक, नंतर तुझा मी मगाशी म्हटलं की प्रांत वेगळा. थोडं खूपच माझ्या घरातलं वातावरण खूप मोकळं होतं, असं धार्मिक होतं पण खूप नाही. पूजा वगैरे सगळं असायचं, पण अगदी सोहळं वगैरे असं काही नव्हतं. माझे आजी आजोबा दोन्ही बाजूचे, आईचे आणि वडिलांचे अतिशय प्रेमळ, अतिशय खूप माझ्यासाठी त्यांनी केलं. पण मी टोटल इंग्लिश मीडियम शाळेतून होते, पारसी शाळेतून होते. माझं सगळं कल्चर बरंच पारसी होतं, तर मला थोडं ॲडजस्ट करायला वेळ लागलाच. डेफिनेटली, प्रश्नच नाही. पण तेच मी म्हटलं तसं जयेंद्र अगदी खंबीरपणे माझ्या साईडनी उभे होते, कारण बऱ्यापैकी मी मॉड होती, बऱ्यापैकी घरी विरोध झाला. फक्त माझ्या आईचा थोडा विरोध होता, कारण तिच्या अपेक्षा जरा वेगळ्या होत्या. अर्थात तिचं स्वतःचं लव्ह मॅरेज होतं, म्हणजे तिने करण्याची गरज नव्हती. पण त्यावेळेला आईच्या मनात जे असतं ते कदाचित पुरं नव्हतं झालं. पण नंतर असं झालं की जयेंद्रनी एवढा विश्वास मिळवला की माझ्या आईनी सगळं त्यांच्या हवाले सोडलं होतं, सगळं त्यांनी केलं तिचं शेवटपर्यंत. माझ्या वडिलांचं, माझ्या आईचं, आजी आजोबांचं सगळं. त्यामुळे माणूसच इतका चांगला होता की पुढचं काही बघण्यासारखं नव्हतं. दॅट वॉज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जयेंद्र, तुमचं सगळं एकत्र कुटुंब, नंतर तुम्ही, तुमच्या घरात मुलगी नाही, तुम्ही सगळे म्हणजे पुरुषांची संख्या जास्त, वडील, मग तुम्ही तिघे भाऊ आणि आई एकटी, त्याच्यात व्रतवैकल्य आणि बापरे बापरे सगळं. सीमा ह्या अशा मोकळ्या ढाकळ्या घरातनं आपल्याकडे येते. तुम्हाला स्वतःला टेन्शन आलं का की आता हिला कसं सामावून घ्यायचं? नाही, मला अजिबात टेन्शन आलं नाही. माझा आत्मविश्वास फार चांगला दांडगा होता की मी हिला आमच्या घरच्या वातावरणात, कळलं का, धार्मिक विधी होतात, उत्सव होतात, त्याच्यात सामावून घेईन. आणि तिला मी आधी पूर्वकल्पना दिली होती तशी की असं असं आहे, आमच्या घरात हे सगळं होतं, याप्रमाणे तुला जे पाळता येईल ते असं पाळायचं आहे, पण पाळावं तर लागणारच. चौकट ही पाळावी लागणारच. अजिबात ती चौकटीच्या बाहेर जाता येणार नाही, परंतु तुला जमेल तेवढं तू कर. त्याप्रमाणे ती करायला लागली. सुरुवातीला ती तर बरंचसं इंग्रजीच होतं, मराठी पण नव्हतं तसं, पण ते पण आता तिचं मराठी पण पूर्णत्वाने आलंय. त्यामुळे तसं मला काही त्रास झाला नाही, कळलं. आणि एकदा आपण समजून घेतलं की आपल्याला हे जमणार आहे,
कळलं का, हिला घरी आणणं आणि हिला घरच्या त्याच्या रीतीभाती सगळं सांगणं. त्याप्रमाणे एकदा मला जर वाटलं तर मग मी कुठे घाबरायचं, मी काहीच घाबरलो नाही, मीच काही बावरलो नाही. आणि ती चांगल्या रीतीने तिने ते घेतलं आणि जमेल तसं केलं. नंतर लग्नानंतर पण आई वडिलांची माझी कुठली नाराजी आली नाही तिच्याबाबत. वा 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 वा. सीमाताई, बरोबर तुझं काय होतं गं, की पहिल्यांदा मैत्री, प्रेम आणि एका व्यक्तीबरोबर आपण ते बांधील असतो. पण एवढ्या मोठ्या घराण्यामध्ये, म्हणजे आधीच साळगावकर तुला माहितीच असतील घराणं ते, तर अशा घरामध्ये जाताना पाऊल ठेवताना काय दडपण आलं तुला? मी फक्त दडपण असं काही नाही, खूप मला चांगल्या रीतीने माझ्या सासूबाईंनी पण सामावून घेतलं. जयेंद्र होतेच बरोबर, त्यामुळे असं मला दडपण असायला नाही. थोडा वेळ लागला गोष्टी शिकायला किंवा माहिती करून घ्यायला. म्हणजे माझ्या घरी संकष्टी वगैरे असं काही नसायचं, तर ते संकष्टी आहे, मग चंद्रोदयनंतर जेवण आहे, नैवेद्याचं जेवण आहे, हे थोडंसं मला वेळ लागला. 1-6 महिने गेले सगळं ॲडॅप्ट करायला, कळायला की कसं करायचं काय. पण आईनी, म्हणजे जयेंद्रांच्या आईनी खूप चांगल्या रीतीने सगळं समजवलं. शेवटपर्यंत त्या सगळ्या बाजूनी खमक्या उभ्या होत्या माझ्या बाजूला. वा वा. म्हणजे खमक्या सासूबाई म्हणजेच आपली एक छान मैत्रीण तुला मिळाली आणि त्यांना पण तू छान एक मैत्रीण मिळालीस, कारण इतक्या वर्षानंतर एक छान सून त्यांच्या घरामध्ये गेली. जयेंद्र, तुम्ही त्या स्कूटरवरून जात असताना वगैरे म्हणे खूप छान गाणी बिणी म्हणायचा, तसं मला कुणीतरी सांगितलं की जिंदगी एक सफर है सुहाना वगैरे असं गाणं म्हणायचात वगैरे वगैरे. तर बघूया की कसं प्रपोज केलं वगैरे काय थोडंसं. नाही, स्कूटरवरनं वगैरे, मोटरसायकलवरनं वगैरे असं काय प्रपोज केलं नाही. नाही केलं? नाही. पण मी जेव्हा जेव्हा तिच्या घराखालनं जायचो मोटरसायकलनी, कळलं का, तेव्हा माझा एक ठराविक तऱ्हेचा हॉर्न होता. बघू कसा तो पिक 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 असं वाजवलं की ती लगेच गॅलरीत यायची आणि मला हात करायची. कसा करायचीस का हात? कारण आमचा प्रेस होता अंधेरीला, आणि अंधेरीला जाताना, अंधेरीवरनं येताना मला आमच्या घरावरनं मध्ये हिचं घर लागायचं. मी लागायचं म्हणजे मी ते घ्यायचो, लागायचं, वाटेची आडवाट, आडवाट करून जायचो आणि तिला हात करून जायचो. बरं वाटायचं. बघितली, कळलं का, परत येताना जमलं तर परत हात. तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हतं, आमचं मोबाईल नसलेल्या काळातलं प्रेम होतं. तेव्हा हे असंच काहीतरी हॉर्न मारून वगैरे, कळलं का, हॉर्न मारल्यावर ती यायची बाहेर, हात करायची आणि बघायची. आणि या चोरून भेटीगाठी कळल्या नंतर घरामध्ये का तुम्हालाच सांगावं लागलं? सीमाताई, तुझ्याकडे काय चाललं होतं? नाही, माहिती होतं, तसं कळलं होतं. आणि आजी आजोबा खूप फॉर होते, वडील फॉर होते. थोडासा आईचा माझ्या विरोध होता. तेव्हा एक दिवशी आम्ही असेच फिरायला गेलो आणि माझ्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जयेंद्र मला आणून सोडायचे आणि मग मी वडिलांबरोबर यायची, असं मी घरी दाखवायचे. वडील डॉक्टर? हो, कॉन्टॅक्ट लेन्स स्पेशलिस्ट होते. आणि दादर TTला त्यांचं क्लिनिक आहे. तर मला पिकअप करून मी तिकडे जायचे, मग मला हे घ्यायचे, आम्ही फिरायचो आणि त्यांच्या टायमात आणून मला सोडायचे. एका दिवशी असं झालं की आम्हाला उशीर झाला आणि बाबा माझे निघून गेले. आता काय करणार? मग मला खाली आणून सोडलं, घराच्या खाली. बरोबर माझी आई खूप वैतागली, वर बोलवलं, हे काय बरं दिसतं का, असं काय बरोबर आहे का, असं तसं वगैरे जरा थोडं झालं. पण ते नंतर निभावलं सगळं. एखादं गाणं वगैरे आता म्हणा ना, आपण आता ते काय मोबाईलचे दिवस नव्हते वगैरे वगैरे, एखादं तुम्ही प्रपोज करायला आता आमच्या सगळ्या बघू ना एखादं गाणं छान. त्यावेळेला म्हणायचो मी तसं, म्हणा ना आता. तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, ये चांद सा रोशन चेहरा. काय एवढं नको, आता काय झालं, आता इतकं 38 वर्षांनी परत म्हणायला हे असं असतं बघा. मग ती म्हणणार आमचे हे ना असं होईल, ते त्यापेक्षा एक छान म्हणा तुम्ही. मग भांडणं होतात तशी? नाही, भांडणं आमच्यात तशी झाली नाही, सुदैवाने, टचवूड, कळलं का. आणि जी झाली ती आम्ही एक नियम ठरवला होता, भांडणं किती झाली तरी खोलीत भांडण करायचं आणि बाहेर आल्यावर कोणाला कळलं नाही पाहिजे आपल्यात भांडण झालं. लोकांकडे अजिबात कळलं नाही पाहिजे की आपल्या दोघात काही वाद झाले आणि कुठल्या विषयावर न झाले. हे आम्ही पाळल्यामुळे, आणि मी आता सुद्धा कोणाच्या लग्नाला गेलो आणि स्वागत समारंभाला गेलो की मी स्टेजवर जाऊन दोघांना हेच सांगतो, भांडण करा तर दोघात करा आणि दोघात ठेवा, तर तुमचा संसार टिकेल. आणि त्याप्रमाणे अशी अनेक लग्न टिकली आहेत असं मी मानतो. खरे 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 खरे. जयेंद्र, खूप छान सांगितलं. आम्ही हा कार्यक्रमाची जेव्हा रचना तयार केली ना, त्यावेळेला आमचे कार्यक्रमाचे प्रमुख संदीप सूद आणि आमच्या कार्यक्रमाचे आपल्या डिरेक्टर जे निरंजन पाठक आहेत, त्यांनी हेच सांगितलं की इतक्या अनेक वाहिन्यांवर असे कार्यक्रम चाललेले, ह्यात काय नवीन करायचं.
तर येणारी पिढी जी आहे ती लग्नावर आता विश्वास नाही आहे. नंतर लिव्ह इनमध्ये राहतात, मग ते मोडतं, लग्न झाली तर लगेच घटस्फोटाला हे करतात. तुमच्यासारख्या प्रतिथयश लोकांचे इतके संसार सुखाचे कसे चाललेले आहेत, त्याच्या पाठीमागे प्रेमाची गोष्ट काय आहे, कसा विश्वास संपादन केला, हे सांगण्याचा हा आमचा इतका सुंदर प्रयत्न आहे. म्हणून खरं तर आम्ही अशा लोकांना बोलवतो आहे आणि हा कार्यक्रम पुढे नेतो आहे. सीमाताई, जेव्हा आपण येतो त्यावेळेला एक वेगळं चित्र असतं, पण जयेंद्र हे त्यावेळेला पत्रिका बघायचे, ज्योतिष बघायचे आणि अशी रांग लागलेली आम्ही बऱ्याच वेळेला बघितलेली आहे. तुला ह्याचा त्रास नाही झाला? सुरुवातीला नाही झाला, नंतर मुलं वगैरे झाल्यावर मग थोडं घरी लोक यायला लागल्यावर खूप त्रास, म्हणजे यायचे ते हलायचेच नाहीत. मग त्यांनाही तो रविवार आमचा तसाच जायचा. मग ते थोडंसं व्हायला लागला त्रास, पण मॅनेज केलं त्यांनी. जयेंद्र, एखादा माणूस ते दुःख घेऊन येतो, अडचणी घेऊन येतो, तर तुम्ही खरं तर अनेक अडचणी आणि हे बाजूला केलेल्या आहेत. अशा अडचणी तुम्ही तर स्वतः कधीही या अडचणींकडे सकारात्मक बघा असं नेहमी सांगता, तुम्ही फारसं लक्ष देत नाही. काय आता या नवीन मुलांना सांगाल, कसं पाहायचं या सगळ्या अडचणींकडे? नाही, अडचण एकतर अडचणीकडे तुम्ही जर मानसिक दृष्ट्या तयार असाल तर ती तुमची पहिली तयारी आहे त्या अडचणीवर मात करायची. मानसिक दृष्ट्या जर तुम्ही खचून गेलात तर अडचणीवर कसे मात करणार? 1980 पासनं ते 2004 24 वर्ष मी लोकांच्या कुंडल्या बघितल्या, लोकांना मार्गदर्शन केलं. 24 वर्ष. पण ते अति व्हायला लागलं आणि गृहीत धरायला लागलं, कारण मी कोणाकडनं पैसे घेतले नाहीत, माझ्या वडिलांनी पैसे घेतले नाहीत. हे एवढं अति व्हायला लागलं. घरात कधी कधी 6:15 वाजता बेल वाजायची, तर रात्री 10 वाजताही बेल वाजायची आम्हाला विचारायचं आहे म्हणून. तेव्हा मी ते थांबवलं. पण अजूनही कोण विचारायला आलं असंच मैत्रीत म्हणून किंवा ओळखीच्यात म्हणून, तर मी हे सल्ले देतो आणि सकारात्मक, घाबरून टाकत नाही, भीती घालत नाही. अरे 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 फार वाईट ग्रहमान आहे, आता तुझं कसं होणार, असं काही सांगत नाही. काही थोडीशी तयारी अधिक करावी लागेल, कळलं ना. अधिक सकारात्मक दृष्टीने ह्याच्याकडे बघितलंस तर तू ह्याच्यावर मात करू शकशील, असा मी सकारात्मकच विचार आणि सल्ला देतो. वा 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 वा, किती छान. नेमकं आमच्या कार्यक्रमाचं जे सार आहे ना, ते तुम्ही आमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं. सीमाताई, तुझं स्वतःचं आजोळ आहे ते जयेंद्रनी दाखवावं तुला मालवण, हे म्हणजे काहीतरी वेगळंच आहे बाबा. कमालच आहे. माझे आजोबा इकडे जे आले मुंबईत, ते इकडेच स्थायिक झाले. असं झालं. खरं त्यांचाही मोठं डांगी अडुळसा म्हणून त्यांचे ते प्रोप्रायटर होते मेन. पण समहाव इकडे सेटल झाल्यामुळे कधी मालवणला जाणं झालं नाही त्या काळात. पण माझं लग्न झाल्यानंतर माझी आजी, सगळे आम्ही गेलो होतो आणि खूप पहिल्या वेळेलाच गेल्यावर मला मालवण अतिशय आवडलं. आणि अर्थात आता आम्ही सारखे जातच असतो, देऊळ आहे, बाकीचं सगळं आहे, त्यामुळे खूपच सुंदर गाव आहे. वा वा वा, आणि खूप आवडलं. तू BSc झुलॉजी केलेलं आहेस आणि रुयामधनं. तू पुष्परचना मी इकेबाना करते. मी त्याचे एक्झाम्स दिले आहेत, मास्टर्स एक्झाम्स दिलेले आहेत. माझे वर्कशॉप्स असतात, कधी कधी डेमॉन्स्ट्रेशन्स असतात. मी शिकवते सुद्धा, स्टुडंट्स असतात ऑनलाईन वगैरे घेऊन. असं सध्या मी ऑक्युपाईड त्या ह्याच्यात आहे. आणि मला अतिशय फुलं आवडतात, म्हणजे घरात फुलं असावी कायम, असं माझं एक प्रयत्न असतो. सगळ्यात मोठा रुसवा कधी झाला सीमाताईचा? बापरे, मला नाही आठवत. सीमाताईचा रुसवा कधी झाला म्हणजे तो वेगळ्या तऱ्हेचा होता. कसा? मी माझ्या आवडीने काही ड्रेस आणले तिला, कळलं का, आणि ते ड्रेस तिला आवडले नाहीत. हे काय आणलीस, कळलं का, सांगायचं तरी घ्यायला जाणार होत असतं. आता मी प्रेमाने एवढे आणले आणि सरप्राईज म्हणून, पण ते तिला आवडले नाही. हा रुसवा होता तुझ्या. त्याच्यानंतर मग मी ठरवलं कधी ड्रेस किंवा काही साडी विकत घ्यायची ते बरोबर घेऊन जायचं, ह्याच्यातले काही ती निवड. सीमा, ते हे काय बरोबर केलं नाही. सरप्राईज ते सरप्राईज तू स्वीकारायला हवं होतं. त्याच्यासाठी इतकं सुंदर गाणं आहे, हा रुसवा सोड सखे. आपण म्हणूया का जरा तिला डेडिकेट करून त्याच्यावर. मला काय करायचं माहितीये, आपलं गाणं आपण बेसूरच, त्याच्यावर तिचं काय उत्तर आहे ऐकायची मला खूप मराठी कुठे आमची हे आहे, मला तेवढं येत नाही. हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा सोड ना बोला. हा म्हणा, हा रुसवा सोड सखे पुरे ना हा बहाणा सोडना बोला. त्याला चाल पण आहे. आणि महाराष्ट्राच्या तमाम रसिकांचं ते आवडतं गाणं आहे. असे गद्यात म्हणताय हे, त्यामुळे एक गुण तुमचा मी कट केलेला आहे. गाण्याच्या बाबतीत तेवढा मी नाहीये. तुम्ही कानसेन आहात. सीमा, ते त्याला उत्तर तू काय छान देशील.
झालं आता रुसवा गेला वगैरे, चला असं कॉम्प्रोमाइज झालं, आता नवीन साडी परत मिळणार आहे, तर त्याला प्रेमाची काहीतरी गोष्टीचं एखादं प्रेमाचं गाणं म्हटलं पाहिजे ना. गाणं तर काही मला सुचत नाही काय एवढी, जसं ते कानसेन तशी मी पण त्याच कॅटेगरीमध्ये आहे. पण माझं असं हे आहे की मी जास्त वेळ राग धरून ठेवत नाही, तेवढ्या पुरते असतो, गेलं. म्हणजे मी खूप पॉझिटिव्ह ह्यानी बघते की तो क्षण त्या वेळेला धरायचं, सोडून द्यायचं. ते धरून ठेवलं तर पुढचं आपलंच सगळं खराब होतं, दुसऱ्याचंही आपण खराब करतो. त्यामुळे मी जास्ती राग धरून ठेवत नाही आणि माझ्या लक्षातही राहत नाही की अरे हे झालं होतं, असं झालं, हे मी कधीच ठेवत नाही. वा 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 वा, किती छान. छोटी गोष्ट आहे, अवघड गोष्ट आहे, पण ती सोपी केली तर आनंद मात्र आपल्याला व्यक्त व्हायला वेळ लागत नाही. सीमाताई यांच्या घरामध्ये इतकी व्रतवैकल्य हे, तेव्हा ती साडी नेसणं हे यावर तू ते सगळं जेल कसं करून घेतलंस ग? वेळ लागला मला पुष्कळ, कारण साडी नेसायची तर सवयच नव्हती मला कधी, आणि ह्यांच्याकडे काही कार्यक्रमांना साडी कंपल्सरी होती, त्यामुळे ती हळूहळू करत शिकले, नेसले, झाले, सेट झाले आता त्याच्या. जयेंद्र, पत्रिका आणि ज्योतिष बघणं एका खटक्यात बंद केलं तुम्ही, त्याचा तुम्हाला वैयक्तिक त्रास झाला का? म्हणजे लोकांनी तुम्हाला त्रास दिला का? लोकांनी त्रास दिला मी सांगितलं तसं वेळी यायचे आणि कुठेही म्हणजे कुठेही विचारायचे. ते भेटला की आपलं अरे काय माझ्या राशीला ग्रह कसं आहे ग्रहमान, असं रस्त्यातही विचारायचं. मी सांगतो आता मी बंद केलं 2004पासून, बघतच नाही म्हणून. 4 चौघी नावाचं एक मॅगझिन होतं, त्याचा मी अतिथी संपादक होतो 2004 साली. आणि तेव्हा मी माझं भविष्य सांगणं बंद का केलं याच्यावर एक मोठा लेख लिहिला होता. कळलं का? मी काय कुठल्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या लोकांना भविष्य सांगितली, नावं न घेता आणि काही समस्या न मांडता. आणि मग त्याचा मला किती त्रास व्हायला लागला. काही गोष्टीचा आपल्याला त्रास होतो का, तर आपण त्या व्यक्तीच्या काही पुढच्या गोष्टी जाणतो आणि त्या सांगणं कधी कधी योग्य नसतं, पण ते योग्य नाही आहे हे आपल्याला त्रास देतं मनाला. अरे आपण हे जाणतोय पण आपण याला सांगू कसं सांगू. पण ते चतुराईने मी ते सांगायचा प्रयत्न करायचो, पण ते समोरच्याला कळायचंच असं नाही. कळलं का? आणि हळूहळू हे त्रास अतिशय वाढायला लागले, लोकांचेही त्रास वाढायला लागले. मग मी ते पूर्णपणे थांबवलं. आता मी कोणाचं तसं ज्योतिष भविष्य बघत नाही. बरोबर. तुम्ही तुमच्या हाताने छान उत्तम भविष्य घडवा असा कदाचित तुम्हाला संदेश द्यायचा असेल. क्या बात आहे. सीमाताई, सहलीचा काय किस्सा आहे का? आम्ही मैत्रिणी पहिल्या फील्ड ट्रिप्स न्यायचो लहान मुलांना. म्हणजे रोजच्या जीवनात जे आपण गोष्टी वापरतो, म्हणजे ब्रश म्हणा किंवा चॉकलेट खातो किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा प्रिंटिंग कसं होतं, हे कसं केलं जातं, हे फील्ड ट्रिपला नेऊन त्यांना आम्ही दाखवायचो, की म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज द्यायचा प्रयत्न करायचो. आणि वेगवेगळ्या शाळेतली मुलं असायची. दादर टीटी सर्कलला आम्ही जमायचो दर शनिवारी सकाळी 10 ते 2 असं होतं. आणि व्हेरी नॉमिनल, म्हणजे पैशासाठी नव्हतं, मुलांचं नॉलेज वाढवण्याच्या दृष्टीने ते आम्ही करत होतो. आणि बरं वाटायचं मुलांबरोबर. फुलं आणि मुलं ही दोन्ही गोष्टी मला खूप आवडतात, त्यामुळे मन छान राहतं आपलं, आपण प्रसन्न राहतो, सगळंच होतं. त्यामुळे घरातलं वातावरणही प्रसन्न असतं. ते चेहऱ्यावर तुझ्या नेहमी दिसत असतं आणि ते चेहऱ्यावर छान दिसतं म्हणून आमचे जयेंद्र पण असे फार मजा गमती जमती. त्यांच्या 2 भविष्य त्यांनी मला सांगितले होते. मी कधीही त्यांना विचारलं नाही की काय माझं भविष्य किंवा काय. खूप लोक मला असं म्हणतात. म्हटलं नाही, आतापर्यंत मी कधीही विचारलेलंच नाही. पण 2 वेळेला त्यांनी मला सांगितलं होतं. एकदा म्हणजे तू 26 वर्षाची असशील तेव्हा तुझ्या जवळचं एक व्यक्ती जाईल, आणि त्याप्रमाणे माझे वडील अचानक गेले. आणि दुसरं म्हणजे तुला दुसरी मुलगीच होईल, आणि ती पण 8 नोव्हेंबरलाच होईल, हे त्यांनी सांगितलं. काय सांगताय? इतकं परफेक्ट. मला आता सांगा, आमच्या कार्यक्रमाचं भविष्य सांगा. म्हणजे आपल्या कार्यक्रमाचं भविष्य सांगा. आमचे हे, आमची ही. आपला कार्यक्रम हा अगदी विचारपूर्वक ठरवण्यात आलेला असल्यामुळे आणि त्याच्यात आत्तापर्यंत जे सहभागी झाले आणि होणार आहेत ह्याच्याबद्दल थोडीशी मला माहिती असल्यामुळेच म्हणा. आणि स्मिता आहेच संकलक म्हणून, तेव्हा हा कार्यक्रम हा अतिशय गाजणार आहे, लोकप्रिय होणार आहे, याच्यात वाद नाही. हे मी भविष्य आजच सांगतो. खरं भविष्य ना, खरं स्तुती करायची म्हणून नाही. नाही बरं नाही, तुम्ही कधीच नाही, तुम्ही कधी तारीफ खोटी केलीच नाहीये. जयेंद्र, आता असं झालेलं आहे, मुलं
इतकी ज्योतिष आणि इतक्या पत्रिका घेऊन एका बाजूला सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे बनलेले पण कुठेतरी ते अस्वस्थ आहेत आणि अशा ठिकाणी जातात आणि मग फायदा घेतात. तुम्ही काय सांगाल सगळ्यांना की विज्ञान पण खरं आहे, ज्योतिष पण खरं आहे, काय मार्ग स्वीकारावा, कसा मध्य काढावा? नाही, विज्ञान खरं आहे पण ज्योतिष हे शास्त्र आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार म्हणजे मला त्याचा जो अनुभव आणि मला त्याचं जे ज्ञान आहे आत्तापर्यंतचं त्यानुसार तुम्ही ज्योतिष हे मार्गदर्शक तत्व म्हणून घेतलं तर फार बरं होईल. परंतु ज्योतिषावर पूर्णपणे अवलंबून राहिलं आणि नुसतंच बाबा 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 किंवा मी आपला जप करतो असं राहिलं तर तुमचं कर्तृत्व होणार नाही. असेल माझा हरी तर देल काटल्यावरही होणार नाही. तेव्हा तुम्ही ज्योतिष हे मार्गदर्शक तत्व म्हणून तुम्ही घ्या, थोडंसं अंदाज घ्यायला, फक्त अंदाज घ्यायला, पण पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहू नका. पूर्णपणे अवलंबून राहिलात तर तुम्ही तुमचंच मन कमकुवत करता, तुम्हीच कुबड्या घेता आणि सारखं ज्योतिषाकडे जाऊन मी माझ्याकडे इतक्या वर्षात 24 वर्षात गाडी घेतली आहे तर ह्याचा हा रंग आहे, कंपनीकडे हा रंग नव्हता तुम्ही सांगितलेला, तर आता आम्ही हा बदलून घेऊ का म्हणून गाडी घेतल्या पहिल्या आठवड्यात गाडी स्क्रॅप डाऊन करून नवीन रंग काढलेला आहे. अरे बाप. पण ते एकदमच अवलंबून राहणं आणि मग काही सांगितलं की प्रत्येक गोष्टीसाठी मला येऊन विचारणं, आता मी हे करतो, करू की नको, एवढं अवलंबून राहणं ज्योतिषशास्त्रावर अजिबात योग्य नाही. आता ज्योतिषशास्त्राच्या बऱ्याच साईट निघाल्या आहेत, बरेच लोक आहेत, प्रश्नाला एवढे रुपये म्हणून काय पण सांगतात वगैरे काय, पण ते त्यांच्या बाजूने त्या चौकट हे करून करतात. परंतु कॉम्प्युटर जे ज्योतिष सांगतो ते वेगळं आणि मनुष्य म्हणून ज्योतिषाचा खरा अभ्यास कळलं का, निस्वार्थीपणे जे ज्योतिष सांगतो ते वेगळं. ते जे असतं त्याच्यातनं तुम्हाला बरोबर वेध घेता येतो पुढच्या गोष्टींचा. परंतु कॉम्प्युटरनी जे ज्योतिष मांडलं जातं त्यांनी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. तर त्याच्यावर जास्त अवलंबून राहू नका, विसंबून राहू नका आणि त्याप्रमाणे चालू नका आणि आपलं आयुष्य घडवू नका. तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर जास्त भर द्या असंच मी सांगेन. प्रयत्न करा, चांगलं काम करा. सीमाताई, लग्न टिकण्याची आणि त्याहीपेक्षा प्रेमानं, आनंदानं, समाधानानं टिकण्याची कारणं काय सांगशील ग? एक तर मी खूप अशी डिमांडिंग नाही आहे, मला हेच हवं तेच हवं, हे मला कधीच लहानपणापासून नव्हतं. देवाच्या कृपेने खूप लहानपण छान गेलं, सगळं आरामात मिळत गेलं. आजी आजोबा चांगले होते, आई वडील चांगले होते, आत्या सगळेजण खूप प्रेम करायचे. त्यामुळे असं कधी वाटलं नाही अरे मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं. त्यामुळे मी समाधानी कायम होते. जे आहे हे छान आहे, हे आपलं आहे, स्वामींच्या कृपेने सगळं चांगलं आहे. आणि मी अशी खूप करिअर माइंडेड पण नव्हती, पण एक होतं की मी आता लग्न केलंय तर मी ते निभावलं पाहिजे, सगळं माझं चांगलं झालं पाहिजे, माझी मुलं चांगली झाली पाहिजेत. मी सगळं वेळ माझ्या मुलांना जास्ती दिला. माझ्या आईची शिकवण अशी होती की ते त्यांच्या पायावर उभे राहिले पाहिजेत, एवढं तू त्यांच्यासाठी केलं पाहिजेस. ते मी माझं कर्तव्य आई म्हणून म्हणा किंवा बायको म्हणून जे होतं ते मी व्यवस्थित केलं. वा 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 वा. म्हणजे मुळात आपण समाधी राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर तुम्ही तिचे इतके फोटो काढलेले आहेत की ती म्हणते तुमच्याशिवाय कुणी तिचे फोटो चांगले काढलेच नाहीत, पण या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही इतक्या महान लोकांचे फोटो काढलेले आहेत आणि ते सुद्धा रेअर छबी म्हणतात ना, म्हणजे दुर्मिळ छायाचित्र. म्हणजे मी पुलंचं आठवण सांगेन. फोटोग्राफी काय कुठून आली ही? म्हणजे आर्किटेक्टमधूनच फोटोग्राफी आली का जन्माला तुमचे? नाही, आर्किटेक्चरमधनं फोटोग्राफी जन्माला आली नाही. त्याचं झालं असं की आमच्या शेजारी जे कुटुंब राहायचं त्यातल्या मुलीचं लग्न ठरलं लंडनच्या एका मुलाशी. आणि तो लंडनचा मुलगा कॅमेरा घेऊन आला होता आणि त्याला त्या लग्नाचे फोटो काढायचे होते, पण फोटो काढणारा कोणी नव्हता. तर फोटो काढणारा कोण नाही म्हटल्यावर त्यांनी तो कॅमेरा मला विचारण्यात आलं तू काढशील का फोटो, आणि मला विचारण्यात आलं. मी फोटो काढतच नव्हतो, मी आधी कॅमेरा धरलाही नव्हता. काय सांगताय? म्हणजे 100% खोटं वाटावं इतकं खरं आहे का? हो हो. आणि मी तो कॅमेरा धरला आणि फोटो काढले, ते सगळे लग्नाचे फोटो अप्रतिम आले. आणि तो जो जावई झाला त्या बाजूच्या कुटुंबाचा तो कॅमेरा ठेवून गेला तिकडे त्यांच्या घरात, हा कॅमेरा राहू दे तुमच्यासाठी म्हणून. अरे वा. आणि कॅमेरा ठेवून गेला तर त्यांच्या कुटुंबात कोण कॅमेरा वापरणारा नाही म्हणून त्यांनी तो कॅमेरा मला दिला. मग त्या कॅमेऱ्याने मी फोटोग्राफी करायला लागलो आणि मी भरपूर फोटो काढले. आणि त्यावेळेला म्हणजे लंडन सिडनी रॅली होती आणि त्या रॅलीचे फोटो
काढण्यासाठी म्हणून आम्ही फोटोग्राफी ना उत्साह होता दांडगा, कुठले वेगवेगळे फोटो काढायचे म्हणून आम्ही फोटोग्राफी करायला मुंबईच्या बाहेर गेलो, लांब ती जिकडनं रॅली जाणार होती तिकडे. आणि तिकडे दुर्दैव आणि त्या रॅलीतल्या एका गाडीचा अपघात घडला होता. बरं. आणि तो अपघात झाला तिकडे. आम्हाला आमची मोटरसायकल असल्यामुळे तिकडे मला जाता आलं आणि मी तो फोटो काढला. मी घरी आलो आणि वडिलांना नुसतं सांगितलं असा असा अपघात झाला होता फोटो. ते म्हणाले लोकसत्तेला दे ना, तो लोकसत्तेला जाऊन रोल दे, ते डेव्हलप करतील आणि उद्याच्या ह्याला फोटो येईल तुझा. दुसऱ्या दिवशी होता दसरा. दसऱ्याच्या दिवशी लोकसत्तेसारख्या दैनिकात पहिल्या पानावर त्या गाडीचा फोटो छापून आला. आणि ती मी काढलेला माझ्या नावाने आर्किटेक्चरचे विद्यार्थी जयेंद्र सावकर यांनी टिपलेले हे छायाचित्र सदर अपघाताचे असं म्हणून. ही झाली एक घटना. तो फोटो छापून आल्याबद्दल मग सगळ्यांनी कौतुक केलं, सगळ्यांना बरं वाटलं वगैरे काय. परंतु जवळजवळ 15 दिवसांनी माझ्याकडे एक माणूस आला विचारत, कळलं का, तुला एका माणसाला भेटायचं आहे, आणू का म्हणून. तर त्या माणूस जो मला भेटायला आला तो त्या गाडीचा चालक होता. बर. आणि त्याला इन्शुरन्स मिळण्यासाठी म्हणून त्या फोटोचा आवश्यकता होती. म्हणून त्यांनी मला पैसे देऊ करून तो फोटो विकत घ्यायचं सांगितलं. मी म्हटलं नाही, मी पैसे घेणार नाही, तू अपघात झाला आहे आणि तुला इन्शुरन्स मिळणार आहे, मला पैसे नको, तू हे असंच घेऊन जा. म्हणून मी पैसे न घेता तो फोटो त्याला तसाच दिला. वाईट घटना घडली पण त्याच्यातून काय चांगलं करता येईल याच्याकडे जयेंद्र यांचा नेहमी सहभाग असतो. या बात आहे. पण अनेक व्यक्ती पण तुमच्या आयुष्यात फोटोग्राफीमुळे जोडल्या गेल्या. त्या कोणकोणत्या म्हणजे पहिलं उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याचशा आहेत, साहित्यिक आहेत. साळगावकर ह्या घरात जन्माला आलो म्हणून सगळेच जवळचे होते, त्यांचे कधीही मी फोटो काढू शकत होतो. परंतु फोटो काढायला नकार देणारे परंतु त्यांचे चांगले फोटो मी काढले असं व्यक्तिमत्व म्हणजे अरुण टिकेकर, डॉक्टर अरुण टिकेकर. ते काही झालं तरी सांगायचे नाही मी नाही फोटो काढणार, मी काढणार अजिबात, माझे फोटो काढायचे नाहीत वगैरे. तरी पण मी त्यांचे फोटो काढले आणि ते अतिशय चांगले आले, त्यांनाही आवडले. आणि त्याच्यानंतर जवळपास 1.25 वर्षांनी मला एक 700 रुपयाचा चेक आला. तो 700 रुपयाचा चेक कसला आला हे मला कळलं नाही. तेव्हा मी म्हटले कसला चेक आहे, काय आहे. मग मी त्यांना फोन केला, जिकडनं चेक आलं ते बरोबर कव्हरिंग लेटर होतं. त्यांनी सांगितलं हे इंडिया टुडेचं ऑफिस आहे आणि तुम्ही अरुण टिकेकर यांचा फोटो काढला होता, तो मी आमच्या अंकात वापरला, त्यासाठी हे तुमचं मानधन आहे. ते मला फोटोग्राफीसाठी मिळालेलं पहिलं मानधन आणि शेवटचं मानधन. त्याच्यानंतर मी सिद्धिविनायकाचे फोटो काढले, दगडूशेठ हलवाईचे फोटो काढले, कळलं का. पांडुरंगाचा फोटो तर माझा गाजलेलाच आहे जगात. त्याचं पण कुठल्याही फोटोचं मानधन कधीच मी आतापर्यंत घेतलेलं नाही आणि ह्याही पुढे घेणार नाही. आणि भाई म्हणजे पु ल कधी आयुष्यात आले फोटोच्या रूपात तुमच्यामध्ये? पु ल लहानपणापासून आमच्या घरी यायचे. म्हणजे पु लंचं काय होतं की आमची आई सुगरण आणि आमच्या आईचं मालवणी जेवण हे भाईंना फार आवडायचं. म्हणजे आंबोळी आणि सुंगटाचं सुकं हे त्यांच्या आवडीचा एक फार आवडीचा पदार्थ आमच्या घरी येऊन जेवायला. तसे ते बऱ्याचदा मुंबईला आले की आमचे वडीलही त्यांना बोलायचे, ते काहीतरी म्हणायचे विद्याधर गोखले, भाई, गोविंद तळवलकर हे असे आमच्या घरी जेवायला बसायचे, एकत्र गप्पा मारायचे. त्याच्यामुळे कुठलाही मी कॅमेरा जसे विकत घेतल्यावर फोटोग्राफी करत गेलो तसं मी भाईंचे फोटो काढत गेलो. भाईंचे मी आत्तापर्यंत बरेचसे फोटो काढलेले असतील आत्तापर्यंत. भाईंच्या आयुष्यावर त्यांच्या आयुष्यातले सगळे फोटो फक्त असा एक ग्रंथ निघाला आहे, त्यात माझे आभार मानलेत आणि माझे फोटोही आहेत. हे मी माझं सद्भाग्य समजतो. कळलं का. आणि भाई NCPIचे डायरेक्टर होते तेव्हा पण मी त्यांचे फोटो काढले. आणि ते फोटो काढण्यासाठी मी त्यांना म्हटलं भाई कॅमेरा नवीन विकत घेतला आहे, कधी येऊ. तू एक काम कर, तू उद्या सकाळी 7 वाजता ये, मी तुला 7 ते 9 हा वेळ देतो, तू फोटो काढ. त्यावेळेला मी काढलेले फोटो अत्यंत गाजली, अत्यंत. लोकसत्तेने तो फुल हाफ पेज फोटो छापला मी त्यावेळेला काढलेला. पण भाई, आणि जेव्हा मला अत्यंत एक वाईट वाटतं गोष्ट अशी की भाईंना महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्यावर रवींद्र नाट्य मंदिरला आम्ही गेलो तिकडे आणि भेटायला, गौरव पुरस्कार मिळाला. भाई व्हीलचेअरवर होते तेव्हा. आणि मी तिकडे गेल्यावर भाईने मला पहिलं हे विचारलं, कॅमेरा नाही येणारे आणलास जयेंद्र? म्हटलं नाही. या अशा अवस्थेत काढू नको माझे फोटो, मला नाही चालणार. कोणी मागितले ना तर माझ्या आधी काढले आहेत ना तेच फोटो देत जा.
हे ह्या अवस्थेतले नको दिवसा कधी कोणाला. म्हटलं मी भाई काढणारच नाही फोटो, मी कॅमेरा आणलाही नाही, मला फोटो काढायचा नाही, मी हा सोहळा बघायला आलेलो आहे तुमचा, कळलं का. म्हणजे ही भावना त्यांच्या मनात होती की आपण दिसावं लोकांसमोर कसं राहावं, तर ते मी आधी काढलेल्या फोटोच्या स्वरूपात राहावं. खरं आहे, तुमच्यावर इतका गाढा विश्वास होता तुमचा. हो बरोबर. पण जयेंद्र, मला असं कळलं की हे सगळं तुम्ही लिलया काढत होतात, पण हिचे फोटो काढताना तुमचा हात असा थरथरायचा म्हणे. नाही, थरथरायचा नाही, तो प्रेमाने होता. प्रेमाची थरथर होती का? प्रेमाची थरथर होती. म्हणजे हिचा आतापर्यंत काढलेले फोटो चांगले आहेत तर हाही चांगला आलाच पाहिजे. हो, नाही तर काय खरं नाही. असं होतं ते. बरोबर. पण लग्नामध्येच इतकी साहित्यिक, डॉक्टर, नंतर संगीत क्षेत्रातली, वेगवेगळ्या क्षेत्रातली एवढी लोक तुमच्या लग्नाला आलेली. काय वाटलं का तुला, म्हणजे हे काय, हे प्रकरण हे काहीतरी वेगळं आहे असं वाटलं का? आणि नंतर पुन्हा हे सगळं लता दीदींपासून आशाताई वगैरे वगैरे वगैरे, खूपच तुला काय वाटलं म्हणजे असं? म्हणजे मी थोडी भारावून गेले होते, एक्सपेक्ट केलं नव्हतं असं वगैरे असेल, कारण मी लहानपण होते आणि लग्न म्हणजे एक आपला घरचा सोहळा असतो असं, पण हे बघितल्यावर खूपच मी हे भारावून गेले होते, खूपच, प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. कसं असतं ना, सिम्प्लिसिटी मध्ये अचानक असं काहीतरी. हो, बरोबर बरोबर, अगदी बरोबर बरोबर. तू जेवणामध्ये कशी आहेस का? बरी आहे. सुरुवातीला काही येत नव्हतं, त्यांनी डोक्याला हात लावला, सुरुवातीला काही येत नव्हतं, हात नाही लावला. माझ्या घरी मी साधा कॉफीचा कप देखील उचललेला नव्हता, कॉफी केलेली नव्हती, कारण आजी होती घरात, नोकर चाकर होते, आई वडील होते. आजी म्हणायची बायका पुढे आयुष्यभर तेच करायचं, काही गरज नाही करायची. पण लग्न झाल्यावर मला एवढा प्रॉब्लेम झाला, कारण आम्ही वेगळे राहायला लागलो आणि पहिलीच संकष्टी आली आणि खिचडी कधी आयुष्यात केलेलीच नाही. जी खिचडी टाकली ती झाली कढई, ती हल्लीच नाही. मग आता काय करू, हे येणार दुपारी, काय देऊ. तेव्हा तर काय मोबाईल नव्हते. मग खाली वाण्याकडनं जाऊन फोन केला आईला, आई असं झालंय, जरा खिचडी पाठव बाबांबरोबर डब्यातून. आणि अशी म्हणून मी पहिल्या संकष्टीला खिचडी दिली. तेव्हापासून जयेंद्र यांनी उपासाला खिचडी बंद केली. असं काही नाही. तू सांगते त्याच्यावर त्यांच्या जे काय अभिनय चालू होता ना, मग जेवणाचं काय अजून तंत्र नाही, नंतर झालं. सुरुवातीला काहीच येत नव्हतं, कारण कधीच काही घरी केलेलं नव्हतं आणि गरजही लागली नव्हती घरी काही करायची. आजी माझी सुगरण होती, ती छान जेवण करायची. कोण कशाला किचनमध्ये जाते, आयतं मिळतंय तर. पण आता तसं नाही. आता ऑफकोर्स हळूहळू करून खूप ह्यांच्या आईंच्या पण खूप गोष्टी मी शिकले, कारण त्यांची थोडी पद्धत खोबरं आणि अशी वेगळी होती आमच्यापेक्षा. जरी सगळं बाकी सेम होतं तरी प्रत्येक घराची एक पद्धत वेगळी असते. तर ते बरंच, आई आंबोळ्या चांगल्या करायच्या त्या शिकले, बरेचसं त्यांच्याकडनं शिकले. त्याची आई सुगरण ना, त्या नवऱ्याला खाण्यातनं पटवणं फार अवघड आहे. अगदी ना. पण ते बघ कसे करतायत बघ, म्हणजे त्यांना इतकं पटतंय ना, आणि असा तो हे काढतायत, ते बघ. पण जयेंद्र यांनी वा असं म्हटलं. ते साल किती वर्ष लागली आणि कुठला पदार्थ? ती पण बिचारी आठवते की काय? मी पण आठवते. मी सांगू? हो चालेल. मी तिला सांगायला लागलो, जेवण तिला येत नव्हतं हे मला माहिती होतं. संपूर्णपणे ती सुगरण नाही हे पण मला पूर्ण माहिती होतं. पण मी तिला सांगितलं होतं, जमेल तसं कर, कळलं का? जे जमेल तसं हळू, एकदा चुकशील, दोनदा चुकशील, तिसऱ्यांदा तर बरोबर येईल. अरे वा. हे मी तिला सांगितल्यामुळे, आणि आईला मी सांगितलं तिला सांगत जा कसं काय आहे ते, कारण माझी चव जी होती ती आईच्या जेवणाची. त्यामुळे मला हे यांचं दिवाडकरांचं जेवण पण वेगळं होतं, दिवाडकर डांगी यांचं, कळलं की नाही? तर ते माझ्या आईची चव मला कशी मिळेल? प्रत्येक मुलगा तेच बघतो ना, काही झालं तरी. तेव्हा मी आईला सांगून मग ती आईकडे शिकायला यायला लागली. आईचं तिने सगळं बघितलं, वाटप कसं करते, काय कसं करते, आणि हळूहळू तिने त्याच्यात मास्टरी मिळवली. आणि आता ती अगदी हुबेहूब माझ्या आईसारखं जेवण करते. मला काही तक्रार नाही त्याच्याबद्दल. सीमा, ते तुला मला एक आज सिक्रेट सांगायचं आहे, आणि तेही त्यांच्या समोर सांगायचं आहे की त्यांनी ज्योतिष आणि भविष्य सांगणं सोडलेलं आहे, पण तरुण सुंदर मुलींचे अजूनही ते हात पाहतात, अशी मला गुप्तहेरांकडनं खबर लागलेली आहे. आणि सगळ्या देखण्या मुलींचे ते फोटो काढत असतात. त्याच्यावर तुझं म्हणणं काय आहे? आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, बोल. नाही, मला पूर्ण विश्वास, पूर्णपणे.
गेला की काही ह्याच्यातून वाईट होणार नाहीये. अरे नाही पण असं कसं बंद केलंय तर त्यांनी मुलींचेच भविष्य का बघावं. हात घेऊन उभे होते परवा बघितलेलं आहे त्यांना. गेले किती प्रयत्न केलास ना नाही तरी काही होणार नाही. इतके वर्ष झाले एकमेकांना ओळखतोय आम्ही. माझ्या एवढ्या अनेक सुंदर मैत्रिणी असून सगळं असून मी लग्न केलं म्हणजे एकमेकांना आम्ही त्या रीतीने जाणून आहोत. म्हणूनच त्या मुलींचे मी हातात घेतले, बघितलं भविष्य, सांगितलं किंवा फोटो काढले. मी कुठल्याही मुलीला आतापर्यंत सांगितलं फोटो काढतो तू उभी राहा तर ती राहते, नको म्हणून जात नाही. हे माझी कमाई आहे, कळलं की नाही. आणि कधीतरी हल्ली तर मला हे सांगतातच कुठल्या फंक्शनला गेलो की जे फोटो काढायचे जयेंद्रला बोलो, असंच सांगतात. किती छान. मग काय मला वाटतं समाधान, त्याच्यानंतर विश्वास ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. सीमाताई, यांच्या घरात गेल्यानंतर अगदी तुला खूप इमोशनली त्यांच्या आईने सपोर्ट केला अशी कुठली गोष्ट ग? पहिल्या वेळेला माझी त्यांची भेट झाली तेव्हा त्यांना माहिती होतं की मी वेगळ्या बॅकग्राऊंड थोडंसं असल्यामुळे जयेंद्रनी तुला पसंत केली आहे, जयेंद्रला जे आवडेल त्याप्रमाणे तू राहा, आमचं काहीच म्हणणं नाही आहे. हे इतकं मला म्हणजे प्लस पॉईंट झाला मला. म्हणजे मी प्रत्येक वेळेला मग गायडन्स त्यांच्याकडनं घ्यायचे, कुठेही जाताना करताना त्यांच्याबरोबर जाताना. कारण माझे सासरे पण एक मोठं व्यक्तिमत्व होतं, त्यामुळे मी थोडीशी बॅकफूटवर असायचे कारण मला एवढी सवय नव्हती या गोष्टींची. पण आईनी खूप मला त्याच्यात साथ दिली, मदत केली की काही नाही, काही हरकत नाही. म्हणजे त्या अगदी साळगावकर असं नाव घ्यायचे आणि मी इथे अरे म्हणायचे, तर मला ते थोडंसं ऑकवर्ड व्हायचं. ड्रेस कपडे वरून होतं, कपडे तर होते, नुसतं खाणं पिणं नाही, ह्या सगळ्या गोष्टी. कपडे तर होतेच. मी म्हटलं तसं मी खूपच मॉड होते त्यांच्या घराच्या मानाने. कारण मी पारसी कॉलनीत वाढलेली, माझ्या घरातलं वातावरण अतिशय फ्री होतं. त्यामुळे ते थोडंसं मला वेळ लागला सेट व्हायला. चॅलेंज होतं ते मला, प्रश्नच नाही. माझ्या आईला लग्न करताना प्रश्न पडला होता तू कशी राहणारच या घरात, कारण का फरक होता, खूप फरक होता. काळजीने आई वडील बघू शकतात. नक्कीच. सीमाताई, आता अगदी वेगळा परिवर्तनाचा टप्पा असा की तू आता सासू झालेली आहे, तर हे सगळं तुला तुझ्या सुनेपर्यंत पोचवायला किती वेळ लागला आणि तू कसं पोचवलंस? नाही, सून माझी चांगली आहे आणि मी जेव्हा ठरलं लग्न तेव्हा मी एक गोष्ट ठरवली होती मनात की मला सून अशी हवी की जी पाहिजे तेव्हा नऊवारी घालेल, पाहिजे तेव्हा मॉड, पाहिजे तेव्हा तीर्थ घेईल, पाहिजे तेव्हा पबला जाईल. हे मी ठरवलं होतं. त्यामुळे तशीच ती फिट होते. ती देवाचं वगैरे पुष्कळ करते, म्हणजे माझ्यापेक्षा रादर ती जास्ती करते. आणि माझ्या मुलाला ती आवडली. बाकी घराला धरून आहे, प्रेमळ आहे, अगत्य करते सगळ्यांचं. हे मेन. म्हणजे मला असं वाटतं घरातल्या बाईनी घर जोडलं पाहिजे, ती जोडणारी पाहिजे, तर घर चांगलं राहतं. आणि ते तिच्याकडे आहे, त्यामुळे खूप बरं आहे. तसं मला काय फारसं तिला दाखवावं किंवा मार्गदर्शन करावं लागलं नाही. हल्लीच्या मुली आहेत ते, त्यांना बरंच आमच्यापेक्षा जास्त माहिती असतं. ती चांगली आहे कारण तू चांगली आहेस, असं त्याचं मला वाटतं उत्तर आहे. आणि सासरे बुवांचं आमच्या काय म्हणणं आहे सुनेबद्दल? मी तर म्हणजे तिच्यात असं बघतो की ती माझ्या आईसारखी आहे. अरे वा, ती फार सुगरण आहे, खूप सुगरण. तिला वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. तिच्या हाताला अतिशय चव आहे. हो, त्याचा फक्त एकच झालंय की माझ्या मुलाचं वजन वाढलं. ते तिच्या हातचं चविष्ट खाऊन पण ती वेगवेगळे पदार्थ करत असते. आणि आता मला थोडीशी साखर लागल्यामुळे साखर असलेल्या माणसाला काय खायला द्यावं आणि काय नाही याच्याबाबत ती एवढी हे असते की त्याचे पदार्थ मला करून पाठवते. ती हे तुम्हाला चालणार आहे बाबा, हे खा बाबा, ते खा. आणि हे वेळोवेळी ती असं कधी दाखवून देत नाही की आपण वेगळे आहोत आणि की वेगळे राहणार आहोत, कळलं का. आणि आम्ही एकाच इमारतीत वर खाली राहतो, पण ती काही नवीन काय केलं की आमच्याकडे पाठवायचं. काय खायला बाहेर दिसलं, हे सासरे बुवांना आवडेल म्हटल्यावर, सासूला आवडेल म्हटल्यावर ते विकत घ्यायचं आणि पाठवायचं. अशी प्रेमळ सून आम्हाला मिळाली आहे, टचवूड.
त्या बऱ्याच वेळेला ना जयेंद्र असं म्हणतात की आम्हाला ती मुलीसारखी वाटली. आज इतकं वेगळं उत्तर मी ऐकलं की मला ती आई सारखी वाटते. आणि आई यामध्येच मला वाटतं तिला प्रशस्तीपत्रक मिळालेलं आहे की बऱ्याच वेळा म्हणतो की आम्हाला मुलगी मिळाली हो ना. नाही पण काय झालं होतं की आम्हाला मुलगी आहे एकतर कळलं का, ती आम्हाला मुलीसारखी असली तरी मी म्हणाल्याप्रमाणे तिचे गुण जे सगळे आहेत ना ते सगळे म्हणजे माझा मुलगाही म्हणतो की मनू आहे. माझ्या आईला आम्ही सगळं कुटुंब मनू आहे म्हणायचे, कारण माझ्या सगळ्यात थोरल्या भावाच्या मुली आहेत त्या तिला मनू आहे म्हणायच्या. म्हणून आईला सगळंच मनू आहे. ऑफिसचा स्टाफ सुद्धा आमचा मनू आहे म्हणायला लागला तिला, कळलं का. त्यामुळे माझा मुलगा सुद्धा म्हणतो अगदी मनूआईसारखी आहे होती. जेवणात तिला एवढा रस आहे आणि फार म्हणजे जेवणात नुसता रस नाही तर ते केलेले पदार्थ दुसऱ्यांना खायला देण्यात रस आहे. आणि त्यांचे हसरा तृप्त चेहरा बघण्यात तिला फार आनंद असतो. हे बघितल्यामुळे मला आईच वाटली ना. अरे माझ्या आईसारखंच रूप आहे हिचं. म्हणजे ती माझ्या मुलाला चांगल्या रीतीने सांभाळेल, कारण माझ्या आईचा माझ्या मुलावर फार जीव, अतिशय जीव, कळलं का. आणि ती ओल्ड स्कूल मधली असल्यामुळे मुलगा म्हणून साळगावकर घरात माझा मुलगा पहिला झाला, त्यामुळे तिच्यावर अतिशय जीव. मग त्याला मनुआईसारखी धर्मपत्नी मिळणं, सहचारणी मिळणं हे केवढं नशीब, माझं नशीब. त्याचं सोडून द्या, माझं नशीब. खरंय. सीमा, ते जयेंद्र यांच्यातला चांगले गुण तू सगळेच सांगितलेस. एखादा असा गुण सांग की हा आता काढला पाहिजे, पुढच्या जन्मी हे नाही पाहिजे. म्हणजे 7 जन्म आहे हे आधी गृहीत धरा. हा 7वा आहे. होय, हा तर बोलो. तापट स्वभाव आहे, पटकन गरम होत. हे तापट आहे कधी, कुठे, केव्हा, कसा? खूप. आता खूप शांत झालेत, पण सुरुवातीचा काळ म्हणजे अरे बापरे आता काय होईल अशी एक मनात भीती असायची. तू आत्ता मला म्हणजे बॉम्बस्फोट केलायस की चिडतात? खूप चिडतात, म्हणजे ठराविक एका गोष्टींवर नाही. तर असं काही किस्सा एखादा की घर हल्लं, भिंती हल्ल्या, गदा 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 भूकंप झाला? ह्यांची आई सुगरण असल्यामुळे ती बऱ्याचदा माझ्या घरी काय काय करून पाठवायची. आणि तिला खूप ऑब्सेशन होतं स्वतःच्या त्या डब्यांचं. तर एके दिवशी असं झालं की ते डब्बे द्यायचे राहिले. ज्यांना मला डब्बे दे, आत्ताच्या आत्ता मला डब्बे दे. म्हटलं मी पाठवते. तेव्हा लग्न नव्हतं झालं, एंगेजमेंट झाली होती. नाही, देच. आणि मी म्हटलं आत ये, मी देते. नाही, देच आत्ताच्या आत्ता, मी इकडे उभा आहे, आत्ताच्या आत्ता माझ्या हातात डब्बे आले पाहिजे. द्यावे लागले मला, काय करणार. आई हे रूपच आम्ही बघितलं. तुम्ही तसे आहात? हा हो, तसा होतो मी, फार होतो. तेव्हा जर मनासारखं काही घडलं नाही तर मी रौद्ररूप घ्यायचो आणि माझ्या मनाप्रमाणेच झालं पाहिजे असं मी सांगून सुद्धा घडत नाहीये. पण जयेंद्र, तुमचे एक मित्र म्हणाले की हो तो इतका टोकाचा आहे की सांगतो नाही तर तो तोडतोच. हो इतके चिडक्यात. हो, जर मला पटलं नाही तर मी संबंध तोडतो, थांबवतो. जर मला जुळत नाही म्हणून मी थांबवतो. मी काही रागवत नाही, काही नाही. मी माझ्या परीने फुली मारतो. नाही जुळणार आपलं या माणसाशी तर आपण कशाला पुढे जा. जुळत नाही तर हा आपल्या मनाप्रमाणे वागत नाही, हा आपल्या सोयीनेच बघत असतो, तर आपण त्याच्याकडे जास्त जाऊ नये ना, फुले मारायची. आपण मनाची पत्रिका जुळलीच पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. हा, जेव्हा तुम्ही एकत्र असता, एकत्र वावरता, मित्रमैत्रिणी म्हणून असता, कळलं का, तेव्हा पत्रिका ही, त्या मनाची पत्रिका ही जुळलीच पाहिजे. त्याशिवाय पुढे जाणं कठीणच होईल. क्या बात आहे. जयेंद्र, आता तुम्ही हिच्यातला कुठला गुण पुढच्या जन्मी नाही पाहिजे? मी ठसवते की पुढच्या जन्मी आहे. सध्याचा की सुरुवातीपासून मग भरपूर आहेत का? असू शकतात ना. सांगा. नाही, मी सुरुवातीपासूनचा सांगा असेल तर काय, म्हणजे ही गोष्टी लाईटली घेते बऱ्याचदा. सिरियसली ज्या घ्यायला पाहिजेत ते घेत नाहीत. आणि माझं इथलं म्हणणं असतं की तू सिरियसली ती बघत जा आणि त्याचा सिरियसली आकलन कर, गांभीर्य. तसं ती न करता ती लाईटली होईल रे, काय नाही, बिंदास मी आहे ना, होईल असं नसतं. कधी कधी गोष्टी होतात पण कधी घडत नाहीत ना, तेव्हा त्या फार आपल्याला त्रास देऊन जातात. तेव्हा ते तिने बदलावं असं मला वाटतं. आणि सध्याचा गुण म्हणजे मोबाईल जास्त वापरू नये. ते सगळ्यांनाच लागू आहे मला वाटतं. नाही, मी माझ्या बाजूने माझ्या बायकोसाठी सांगितलं मोबाईल जास्त वापरू नये. आणि सध्या हे जे काय आले आहेत, कळलं, इंस्टाग्राम वगैरे आहे,
त्याला तर बायकांची चटकच लागते बघायला, म्हणजे सतत बघतच असतात त्याच्यापासून बाहेर येत नाहीत. तर थोडंसं बाहेर येऊन बाकीचं पण गोष्टीकडे लक्ष द्यावं असं माझं म्हणणं आहे. सीमाताई, काय आता करायचं आहे तुला, म्हणजे तुझी काय स्वप्न आहेत आता? आता सगळं खरं तर परिपूर्ण समाधानी सगळं आहे, पण तरीसुद्धा एक व्यक्ती म्हणून एक या टप्प्यावर आता 38 वर्षांनंतर आता 40 लग्नाची 40 येईल, जयेंद्रनं काय सांगायचं आहे तुला? काय नाही, आता आम्ही दोघं जण आरामात सगळीकडे फिरू. मी म्हटलं तसं मी खूप हॅपी गो लकी आहे, सॅटिस्फाईड आहे. आणि माझं प्रिन्सिपल असं आहे, आपल्याला जगात सगळ्या गोष्टी सगळ्यांना मिळत नाहीत. मला जे मिळाले त्याच्यात मी समाधानी आहे. स्वामींची कृपा आहे, मुलं चांगली आहेत, नवरा चांगला आहे, नात आहे, हे खूप झालं. आता पुढचं आयुष्य सुखासमाधानी हेल्दी जावं, छान जावं, फिरायला मिळावं, भरपूर देश बघायला मिळावे. मला खूप आवड आहे फिरायची, त्यामुळे ही माझी इच्छा आहे. चांगली माणसं सहवासात यावी, त्यांच्याकडनं चांगलं शिकायला मिळावं. बरोबर. जयेंद्र, तुम्ही आता शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की महाराष्ट्राच्या सगळ्या आमच्या प्रेक्षकांच्या वतीनं एक ज्योतिषी, एक पत्रिका पाहणारे, दुसऱ्या बाजूला विज्ञानाची कास धरलेले, अध्यात्माची कास धरलेले, अनेक मित्र मैत्रिणी एकत्र बांधणारे हे जयेंद्र आहेत. काय सांगाल की कसं पुढे जावं, नंतर कुठे थांबावं, किती टप्प्याटप्प्यांनी आनंद समाधानाच्या गोष्टी आत्मसात करावा, असं एक छोटंसं मार्गदर्शन? आणि पती पत्नींचा छान मेळ, जे सुख समाधान जे म्हणतो ते तेवढं सोपं नाही आहे, खूप कॉम्प्रोमाइजेस असतात. आता ती म्हणते की मी आधीच समाधानी आहे, आम्ही असं काही समाधानी वगैरे कधी नसतो, आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे, असं बऱ्याच वेळेला असतं. नाही, पती पत्नीनी एकत्र राहताना म्हणजे लग्नापासून जर विचार केला तर दुर्गुण जे आहेत एकमेकांचे ते जास्त मोठे करून आपल्या मनाला लावून घेऊ नयेत. दुर्गुण बाजूला ठेवायला शिकावं आपण, आणि जे चांगले गुण आहेत ते आपण आत्मसात करावेत किंवा बघावेत आणि त्याचं कौतुक करावं. कळलं का? वादविवाद हे घडणारच एकत्र राहत असल्यामुळे, पण वादविवाद घडताना आपण ते किती टोकाला न्यायचे आणि किती त्याचा आपण प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा हे एकमेकांनी ठरवून जर वागलं तर तुमचा संसार चांगला चालतो. आणि संसार चांगला चालण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की लग्न करून ती आता 23-28 काही जी वर्ष असतील ती आपल्या घरात येते, आपण एकत्र राहतो. हेच पुरुषांनी बघितलं पाहिजे की आपण उलटे करत असलो असतो, जर आपण तिच्या घरी जात असलो असतो तर आपल्या काय अडचणी असल्या असत्या. म्हणजे अंतर्वस्त्रापासून ते छत्रीपासून ते पावसा वापरणाऱ्या गोष्टी ह्या आपण कुठे ठेवायच्या, कशा ठेवायच्या, कोणाशी कसं बोलायचं, कसं नाही बोलायचं, तसं तिला समजून घ्या, सामावून घ्या आणि प्रत्येक गोष्टीत तिला मार्गदर्शन करा. सुरुवातीला पहिलं वर्षभर तरी मार्गदर्शनात जाऊ द्या. मार्गदर्शनात गेलं एकदा तिने आत्मसात केलं सगळ्या गोष्टी की पुढे जाता येतं. तसंच मैत्रीत सुद्धा मित्राचे चांगले गुण बघावेत, मित्राच्या दुर्गुणाबद्दल इतरांकडे कोणाकडेही बोलू नये, एकाची चुगली दुसऱ्याला करू नये, चुगली करण्यात आनंद मानू नये, गॉसिप तर अजिबात नको. हे जर तुम्ही केलं नाहीत तर तुमची मैत्री कुठल्याही बाबतीतली जी असेल, ती व्यावहारिक असेल, शाळेतली असेल, कॉलेजातली असेल, कळलं का, नाक्यावरची असेल तर ती टिकते. पण जर तुम्ही वाईटच बोलत राहिलात आणि दुसऱ्यांच्या वाईट गोष्टी तिसऱ्यांना सांगत राहिलात तर तुमच्याबद्दल सुद्धा गैरसमज होतात, मग तुम्हालाही लोक लांब ठेवायला. खरे. वा 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 वा. सीमाताई जयेंद्र साळगावकर ज्यांच्या 38 वर्षांच्या प्रेमाची गोष्ट आपण ऐकली. समाधानी राहायचंच आहे, आनंदी करायचं आहे, एकमेकांचा आदर करायचा आहे. 2 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, त्या वेगळ्या वेगळ्या व्यक्तींना स्वतःचं अस्तित्व जपण्याचं स्वातंत्र्य पण द्यायचं आहे. पण मग कधी कधी अशी ताणबेन झालीनंतर ते म्हणणारच आमची ही. जयेंद्र, सीमा, खूप मजा आली आणि इतकं मस्त आणि मजेशीर तुमच्या प्रेमाची गोष्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मनपूर्वक आभार.